जातो मी. ह्यानंतर तुझ्या कक्षात कधीच नाही येणार. जेव्हा तू सांगशील तेव्हाच येईल. या. तुम्हाला काय वाटतं की असं वागताना मला आनंद होतो? नाही, सगळ्यात अधिक दुःख मला होतं. पण तुम्हाला ते कळणार नाही हे मला ठाऊक आहे. साजतव रागतव आसतव दंग करिती ध्यासतव छंदतव गंधतव धुंद करिती याही जन्मी पुन्हा सजुदे प्रीतीची ही रागिणी. माते, माते, मुनिवर, तुम्ही असे बाहेर का उभे? आत या. नारायण नारायण. नमस्कार करतो. मुनिवर, आख्यान तर उद्या आहे, त्या आधीच तुम्ही गडावर? माते, का कुणास ठाऊक मला आज थोडी काळजी वाटत होती. म्हणजे आख्यान होतं की नाही म्हणून म्हटलं आधी जावं आणि पाहावं. मुनिवर, आजपर्यंत मी तुम्हाला काही म्हटलं नाही, परंतु म्हाळसा आणि बानू ह्या दोघींनाही तुमच्या आख्यानातून स्पष्ट काहीतरी हाती लागायला हवं. होय माते, माझा तसाच प्रयत्न आहे. तुम्ही प्रयत्न करत नाही असं माझं म्हणणं नाही, परंतु आता अधिक प्रयत्न करायला हवे. निर्णायक गोष्टी घडायला हव्या, अन्यथा ह्या सगळ्याला काही अर्थच उरत नाही. हो माते, आपण जे म्हणता आहात ते मला पटतं आहे. हो ना, मग ते अंमलात आणा. माते, मी आपल्याला एक शंका विचारू का? विचारा. श्री म्हाळसा देवींना आधीच सत्याचे ज्ञान झाले आहे का? म्हणजे मला तरी असे वाटत आहे. मला नाही तसं वाटत, परंतु त्या सत्याच्या अतिशय जवळ आहे. बानूची देखील अशीच प्रगती झाली असती तर मला आवडलं असतं, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिलेलं दिसत नाही. नाही माते, मी प्रयत्न केले नाही तसे नाही, परंतु परिणाम आपल्या हातात नाहीत. मी समजू शकते. ज्या क्षणी म्हाळसा देवींना कळेल की श्री खंडेरायांनी त्यांच्याशी आणि बानूशी विवाह का केला, त्या क्षणी साऱ्याचं प्रेमात रूपांतर होईल. परंतु बानूला हे सगळं कसं कळणार? नारायण नारायण. आणि श्री म्हाळसा देवी श्री खंडेरायांसोबत कैलासात जाणार असतील तर बानूचं काय होणार? कधी ना कधी हे घडणारच होतं. पाहूया काय करायचं ते. नारायण नारायण. आज्ञा असावी माते. गडावर सगळे कुशल आहे ना ते पाहतो. या. नारायण. आता तर सर्व काही सांगून झाले आहे, परंतु जर
ध्यान नसेल तर सत्य कसे कळेल? आता सर्वसामान्य जगण्याच्या पलीकडे जाऊन विचार कर. तू शिवमय झाली आहेस, परंतु इच्छा असून देखील अजून सुद्धा तू शिवाला प्राप्त करू शकली नाहीस. देवा, आपण असे एकटेच बसला आहात? होय. काय झालं? काही नाही. नाही, काहीतरी झालं आहे. सांगा ना. म्हाळसेने मला सांगितलं आहे की तिच्या कक्षात मी यायचे नाही आणि म्हणून इथे बसलोय. परंतु त्यांनी असं का सांगितलं? मी बानूकडे गेलो होतो म्हणून. म्हणजे त्या आपल्यासोबत सिंहासनावरही बसणार नाहीत का? नाही ठाऊक, परंतु तिने मला असं सांगितलं की मी तिच्या जवळ देखील यायचे नाही. मग राज्यसभेचं कामकाज कसं चालेल? आणि आता आख्यानही सुरू होणार आहे. मी आत येऊ का? प्रणाम देवा. मी चुकीच्या वेळी आलो आहे का? नाही. माते, आपण मला जे सांगितले त्याचा मी विचार केला. अत्यंत परिणामकारक आख्यान व्हावे म्हणून मी काही योजले आहे. मुनिवर, इथे आख्यान होईल की नाही अशी परिस्थिती आहे. त्यात तुम्ही हे काय बोलत आहात? मुनिवर, चिंता नसावी. म्हाळसा माझ्यावर रागवली आहे. तिचा आख्यानावर काहीच आक्षेप नाही. आणि जर म्हाळसेला माझ्यासह सिंहासनावर बसायचं नसेल तर मी वेगळ्या आसनावर बसेल. देवा, हे काय? हे बरं दिसणार नाही. हवं तर मी म्हाळसाशी बोलते. इथे सगळ्यांचीच भेट झाली. म्हाळसा, बरं झालं तुम्ही आलात. देवी, हे काय ऐकतोय आम्ही? मुनिवर, काय झालं? आपण काय ऐकले मुनिवर? नाही, काही नाही. आता आख्यान सुरू होईल ना, त्याविषयीच बोलत होतो. पण त्याची काही आवश्यकता आहे का? मी एकांतात राहायचा विचार करते आहे. आपणच मला तसे सुचवले होते. हो, परंतु म्हाळसा, जर तुला एकांत हवा असेल तर आपण गडावर तशी व्यवस्था करू. नाही, मला इथे एकांत मिळणार नाही. देवी, मला असं वाटत आहे की आपण जो निर्णय घेतला आहे त्याविषयी आपण आख्यान झाल्यानंतर ठरवू. ह्या क्षणी मला साधनेसाठी एकांत हवा आहे. मी ठरवल्याप्रमाणे एका मासात मला सत्य समजून घ्यायचे आहे आणि त्याची घोषणा करायची आहे. ती घटना काही दिवसात घडू शकते किंवा काही दिवसानंतर. प्रधानजी, तशी व्यवस्था करावी. मग मी काय करावे? म्हणजे मी थांबू की जाऊ? हा निर्णय आपण घ्यावा मुनिवर. जर काही शुभ घडणार असेल
तर माझी याला अनुमती आहे. आपण सगळे इथे आहात हे कळालं. काय झालं? देवा, आम्ही येतो. मीही येतो. नारायण नारायण. मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही माझ्या कक्षात येऊ नका, आणि तुम्ही ते सगळ्यांना सांगितलं. मला सांगणं भाग पडलं. पण हे असं का म्हाळसा? ते ह्यांना ठाऊक आहे. देव त्या बानूकडे गेले म्हणून का? होय, आणि तिला ते आवडलं नाही म्हणूनच. परंतु जरी तिला आता सत्य ठाऊक नसले तरी जेव्हा तिला सत्य काय आहे हे कळेल तेव्हा ती त्याचा निश्चितच स्वीकार करेल. आणि मग कोणतेच प्रश्न राहणार नाही. त्यांची स्वतःहून गळाभेट झालेली पाहाल. मी आणि तिची गळाभेट या जन्मात तरी ते शक्य नाही. पूर्वजन्मात ती माझी कोणीही असली तरी. म्हाळसा, हे शब्द ध्यानात ठेव. नक्कीच. तुम्हा दोघांमध्ये हा जो वाद आहे तो पाहवत नाही म्हाळसा. तुम्हा दोघांना एकत्र उच्चासनावर पाहून आम्हाला किती आनंद होतो हे शब्दात नाही सांगता येणार. मी काय म्हणते, आपण तरी का गेलात त्या बानूकडे? म्हणजे म्हाळसाला ते आवडत नाही. मला बानूकडे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. पण यावरही काही मार्ग काढूयात. बोलल्याशिवाय कसा मार्ग निघेल? राहू द्या, आपण नको त्यात पडूया. मी काय म्हणते, या 1 मासात म्हाळसाला कळेल की ती कोण आहे, तिचा पुनर्जन्म कसा झाला, ती गतजन्मी कोण होती. आणि मग आपण म्हणता आहात तसा प्रश्नही राहणार नाही. आणि राहायलाही नको. मग तोपर्यंत तरी आपण त्या बानूला भेटू नये. भयानंदा, अहो हे काय बोलताय आपण? योग्य तेच बोलते आहे मी. देवा, आजवर आम्ही काहीच मागितले नाही. निदान 1 मास तरी आपण त्या बानूला भेटू नये एवढीच आमची इच्छा आहे. आई ते ऐकणार नाही. म्हाळसाने सांगितले की तुम्ही तिच्या कक्षात जाऊ नये. इथे हे सगळ्यांना कळाले, नंतर गडावर सगळ्यांना कळेल. हे बरं दिसत नाही. म्हणून म्हणते की काही दिवस तरी तुम्ही त्या बानूकडे नाही गेलात तर नाही चालणार का? तुम्हाला जर असं वाटत असेल की केवळ ह्यानेच जर हा प्रश्न सुटत असेल तर मी 1 मास बानूकडे जाणार नाही. झालं तर मग म्हाळसा, तू आता निश्चिंत राहा. आता तुम्ही माझ्या कक्षात येऊ शकता. आपण देवांना असं बंधनात टाकणं मला आवडलेलं नाहीये. जे झालं ते अगदी योग्य झालं. आम्ही येतो. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. देवा क्षमा असावी. येतो आम्ही. चला. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर तुम्ही निर्णय मागे घेऊ शकता. मी दिलेला शब्द कधीही मागे घेत नाही.
रंग्या, मी आतमध्ये चालले आहे, दार लावून घे आणि वाईच पडा आता. बाहेर कुणी नाही ना हे बी बघा. आता ह्या येळाला कोणी यायला लागलाय तवा? अव दार लावून घ्यायच्या आत बघा जरा. दिवा बी मालवून घे. वय ए बानू, महाराज यायला लागले ते. ह्या येळेला तू काय अवतान दाटले होतेस का? नाही र, तरी मी सांगत होते आधी बघा म्हणून. दार लावलं असताना महाराज माघारी गेला असतं म्हणजे. उशिरा आलो, परंतु पर्याय नव्हता. काय झालं ते म्हणजे समजा बैजवार सांगा. आता काय आणि कसं सांगू हा प्रश्नच आहे. आता काही विचार करायचा, जसं होईल तसं सांगा. तुम्ही मध्ये मध्ये नाही बोललात तर बरं होईल. महाराज सांगा जी. मी आज गडावर गेलो होतो. विचारा का? का? उद्या आख्यान होणार म्हणून. म्हणजे उद्या आख्यान सुरू होणार आहे ना? नाही नाही म्हणजे काय सांगताय काय? तेच तर. आता कशी सुरुवात करू सांगायला हे कळत नाहीये, परंतु तरीही सांगतो. श्री खंडेराय इथून गडावर गेल्यानंतर श्री म्हाळसा देवींनी त्यांना स्मरण करून दिले. कशाचं? देवींनी श्री खंडेरायांना इथे येण्यापूर्वीच सांगितले होते की बानूकडून गडावर गेल्यानंतर श्री म्हाळसा देवींच्या कक्षात जायचं नाही. आणि इतकेच नव्हे तर प्रधानजी आणि सगळ्यांच्या जेव्हा चर्चा झाली त्यातही हाच प्रश्न होता की श्री म्हाळसा देवी श्री खंडेरायांसोबत सिंहासनावर बसतील की नाही. काय सांगताय महाराज? मी खरं तेच सांगतोय. मी नंतर नव्हतो, परंतु जे काही मी श्रवण केलं त्यावरून मी हे सगळं सांगतोय. काय काय केलं महाराज? श्रवण. श्रवण करणे म्हणजे ऐकणे. तर मी असं ऐकलं की श्री म्हाळसा देवींच्या आईंनी श्री खंडेरायांना असे सांगितले की 1 मास श्री खंडेरायांनी बानूकडे जायचं नाही. काय सांगताय साहेब? आणि श्री खंडेरायांनी ते स्वीकारलं. तेव्हा श्री म्हाळसा देवींनी श्री खंडेरायांना त्यांच्या कक्षात येण्याची अनुमती दिली असावी. म्हणजे आता 1 मास मला देव दिसणार नाही तोय? होय. पर असं का केलं म्हाळसाताईंनी? ते मला ठाऊक नाही, परंतु तुला हे ठाऊक असावं म्हणून मी हे तुला सांगितलं. नाहीतर तुला कसं कळलं असतं? म्हणजे आता 1 मास माझी देवांची भेट होत नाही. असं म्हणू नकोस. इतक्यात खचून जाऊ नकोस. नाही महाराज, मला ठाव आहे. देवीसनी दुःख होऊ नये, त्यासनी त्रास होऊ नये म्हणून देव त्यांच्यासाठी काय बाय माफ करते. तर देवींच्या मनात माझ्याबद्दल जो राग आहे तो काही केल्या कमी होणार नाही. परंतु एक आहे, उद्या जे आख्यान होणार होते ते आता होणार नाही. म्हणजे म्हाळसा देवीने नक्कीच काहीतरी ठरवलं आहे. तू अगदी योग्य बोलतोय रंगा. म्हणजे एक आहे, माझे आता तर जास्त दिस नाही राहिले. असं नाही बानू. श्री म्हाळसा देवींच्या दृष्टीने त्यांच्या समोर एकच ध्येय आहे, आणि ते म्हणजे आजवर घडलेल्या गोष्टींची उत्तर शोधणं. आणि तू मात्र सगळ्याचा विचार करत बसतेस. महाराज म्हणतात तसं तुम्ही काळजी नका करू जी. मग आपण आपलं काम करायचं काय? आधी माझ्या आराध्यांनी सांगितलं ते तरी कार्य कर जी. निराश होऊ नकोस. श्री खंडेराय तुझ्या पाठीशी आहेत, चिंता नसावी. येतो मी. शांत झोपा. नारायण नारायण.